हाय हॅलो राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचे जे पॅटर्न काढले होते त्याच्याच आपण ब्लाऊजवरती कटिंग करणार आहोत आणि त्याची स्टिचिंग पण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्याच्यामध्ये काही टिप्स ट्रिक्स भरपूर सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा जे आपले ड्राफ्टिंग होते ते बघणार आहोत. पहिल्यांदा आपण पाठीचा भाग टाकून घेतलेला आहे अस्तरवरती अशा पद्धतीने. नंतर प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजचा आपण फ्रंट पार्टचा जो पार्ट आहे तो आपण अशा पद्धतीने आखून घेतलेला. प्रिन्सेस कटचा फ्रंटचा पार्ट टाकताना सगळीकडने आपल्याला जसं आहे पॅटर्न आपलं तसंच त्याच पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला जी बाजू जॉईंट करायची आहे त्या बाजूला फक्त हा अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचा आहे. आणि जो प्रिन्सेस कटचा दुसरा फ्रंटचा पार्ट आहे त्याला पण आपल्याला आहे असं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. इथे कोणताही आपला बदल करायचा नाही. जो पार्ट कट केलेला आहे त्या कट केलेल्या पार्टला फक्त हाफ इंच आपल्याला, अर्धा इंच फक्त आपल्याला जास्त आपल्याला तिथे घ्यायचं आहे. प्रिन्सेस कटच्या दोन्ही फ्रंट साईडला आपल्याला अर्धा इंच आपल्याला फक्त जॉईंटसाठी इथं वाढवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं फ्रंटचे दोन्ही पार्ट आपले इथं ड्रॉईंग झालेले आहेत. आता आपली स्लीव घेणार आहोत आपण. आपली पप स्लीव आहे, त्यामुळे आपण पहिल्यांदा अस्तर जे आहे ते आपण आहे ह्याच पॅटर्न आपल्याला अस्तर कटिंग करायचं आहे. आणि जे आपलं मेन कापड आहे त्याच्यावरती आपल्याला एक्स्ट्रा कापड घेऊन तिथं आपल्याला फुग्याची वाही तयार करायची आहे. अशा पद्धतीने आपण सर्व जे मार्किंग केलेले आहे असं मार्किंग आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला कटिंग करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये अस्तर तुम्ही एकदम परफेक्ट जर कटिंग केलं तर तुम्हाला फॅब्रिक तुमचं थोडंसं जरी वरती जास्त कटिंग केलं तरी तुम्ही चालेल. फक्त जे अस्तर आहे ते व्यवस्थित आपलं जे आपण पॅटर्न काढलेलं आहे त्या मापानुसार व्यवस्थितरित्या काढा. कारण अस्तर कोणतंही दोन्हीपैकी एक फॅब्रिक आपल्याला व्यवस्थित कटिंग करावं लागतं. त्यासाठी अस्तर हे कॉटनचं असतं, त्यामुळं आपल्याला व्यवस्थितरित्या पॅटर्न ठेवून ते कटिंग करता येतं. अशाच पद्धतीने आता आपण जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती आपण कटिंग करून घेणार आहोत. प्रिन्सेस कटचा भाग पण आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला फक्त आता अस्तर ठेवून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. शक्यतो करून मी दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकाच मापाचे सेम टू सेम कट करते. म्हणजे तुम्ही जॉईन करताना तुम्हाला कोणताही एक पार्ट कमी, कोणताही एक पार्ट जास्त अशा पद्धतीने जोडण्याची किंवा कटिंग करण्याची तुम्हाला जरूरत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर दोन्ही पार्ट एकमेकाला व्यवस्थित जुळवून तुम्हाला जॉईन करता येतात. तर आता आपण फ्रंटच्या साईडला स्वीट हार्ट नेक गळा आहे, त्यासाठी आपल्याला कॅनव्हास लागणार आहे. तर कॅनव्हासवरती आपल्याला कशा पद्धतीने गळा काढायचा तो ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला जे अस्तरचे आपण जे कटिंग केलेले आहे त्या अशा पद्धतीने आपल्याला कॅनव्हास फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती जो आपला गळा आहे तो अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही ठेवा, म्हणजे आपला पॉईंट व्यवस्थित जरी आपण ठेवला तर कॅनव्हासवरती मार्किंग व्यवस्थितरित्या करता येतं. एकदम कुठे पण आपल्याला घडी इथे पडू द्यायची नाही. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकचं जर तुम्ही अस्तरचा जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर तुम्ही कॅनव्हासवर जर ठेवलं तर तुमचा गळा एकदम व्यवस्थितरित्या येतो. अशा पद्धतीने तुम्हाला 1-1 इंचाच्या अंतराने तुम्हाला कॅनव्हासवरती एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला कॅनव्हास पट्टी आता कटिंग करून घ्यायची आहे. जशी आपण ड्रॉ केलेली आहे तशीच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला बॅकच्या साईडचा जो गळा आहे आपला तो अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो फ्रंटच्या साईडला जी पट्टी काढलेली होती ते मधून कट करून मी दोन्ही साईडला प्रेस पण करू शकता तुम्ही. मी ते स्टिच करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकवरती हे आपल्याला आता पलटी करायचं आहे. त्यामुळे गळ्याचा शेप एकदम व्यवस्थितरित्या कॅनव्हासमुळे परफेक्ट येतो. तुमचा पॉईंटही व्यवस्थित बनतो आणि तुमचा शेपही व्यवस्थित येतो. अशा पद्धतीने खालच्या साईडला मेन फॅब्रिक, वरती अस्तर आणि त्याच्यावरती कॅनव्हास पट्टी. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही अस्तर आणि
अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये आपली कॅनव्हास पट्टी येते, त्यामुळे आपली कॅनव्हास पट्टी दिसतही नाही. त्यामुळे एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे गळा व्यवस्थितरित्या बसतो. फक्त हे स्टिच जे आहे ते केल्यानंतर तुम्हाला थोडेसे छाट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या गळ्याचा शेप येतो. अशा पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही वरती एक स्टिच देऊ शकता किंवा इथं तुम्ही इस्त्री पण करू शकता. आणि नंतर सगळीकडनं आपल्याला अस्तर अशा पद्धतीने मुंड्याचा अस्तर आपल्याला जोडून घ्यायचा आहे. अस्तर अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचं पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे थोडंसं एक्स्ट्रा जे फॅब्रिक राहिलेलं असतं ते पूर्ण कटिंग करून आपल्याला अशा पद्धतीने फिनिशिंग द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा दुसराही पार्ट आपल्याला अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. पूर्ण अशा पद्धतीने एकामेकाला जॉईन करून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राची फॅब्रिक असते ते कट करायचे, म्हणजे पूर्ण ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येते. त्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट एकमेकाला जॉईन करून घ्यायचे आहे. पार्ट जॉईन करताना आपल्याला खालच्या दिशेने आपल्याला पार्ट जॉईन करायचा आहे आणि जो गोलाकार असतो तो व्यवस्थितरित्या कर्व तिथे ॲडजस्ट करायचा आहे, म्हणजे दोन्ही पार्ट एकदम परफेक्ट बसतात. एक खाली एक वरती अशा पद्धतीने होत नाही. शक्यतो फक्त जोडताना व्यवस्थित गोलाकारमध्ये जोडता आले पाहिजे. आणि खालच्या साईडनं आपल्याला हे पार्ट जोडून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कट तयार झालेला आहे, म्हणजे तो पफ जो आहे तो एकदम व्यवस्थितरित्या येतो. अशाच पद्धतीने आपण दोन्हीही पार्ट तयार करून घेणार आहोत. नाहीतर तुम्ही प्रेस करून घेऊ शकता. आपण ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यानंतर प्रेस करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपलं इथे प्रिन्सेस कट तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला इथं लुकपट्टी तयार करायची आहे. तर लुकपट्टीला आपल्याला अस्तर लावून घ्यायचे आहे. 2 इंचाची रुंदीला आणि उंचीला आपल्या ब्लाऊजच्या मापाची पेक्षा एक अर्धा इंचानं आपल्याला जास्त घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला लुकपट्टी तयार करून घ्यायची आहे. आणि खालच्या बाजूला आता कंबरपट्टीसारख्या आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत 1 ते 1.5 इंचाची. आणि आपल्याला एका बाजूने फोल्ड करायचे आहे. आणि त्यानंतर ब्लाऊजवरती पट्टी ठेवून व्यवस्थितरित्या जॉईन करून घ्यायची आहे. नवीन शिकणाऱ्यांनी व्यवस्थितरित्या जर हे पॉईंट व्यवस्थितरित्या बघून जर स्टिच केले तर तुम्हाला स्टिच करताना कोणतीही अडचण येणार नाही. इथं एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे आणि दाखवलंही आहे. त्यामुळे तुम्ही ते बघून व्यवस्थितरित्या थोडं पार्ट बघून तुम्ही जॉईन करू शकता. नंतर लूकपट्टी आपल्याला खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि थोडीसं खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि नंतर आता ह्या साईडला आपल्याला आता फोल्ड करून इथे वरच्या बाजूला आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि इथे तुम्हाला लूक आपल्याला अडकवायसाठी मार्किंग करून व्यवस्थितरित्या आपल्याला असे आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला लूक आपल्याला इथं अडकवायसाठी स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. सुरुवातीला हे तुम्ही जर नवीन असाल तर हे तुम्हाला थोडंसं अवघड जातं. त्यासाठी सुरुवातीला पहिल्यांदा फुल स्टिच मारून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या पट्टीवरती आणि नंतर ते जे त्रिकोण असतात अडकवायचे ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला करायला सोपे जाते. पट्टी जर ओपन असेल तर थोडंसं इकडे तिकडे होऊ शकते. त्यानंतर आता आपल्याला हुकपट्टी बसवायची आहे. हुकपट्टीला बसवण्यासाठी वरच्या बाजूला अर्धा इंचाचं फोल्ड करत दोन्ही साईडला पट्टी डबल घ्यायची आहे आणि वरील बाजूस अशा पद्धतीने आपल्याला इथे हुकची पट्टी बसवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने डबल घेतल्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या हुकाच्या वेळेस जाड अशी पट्टी तुम्हाला इथे मिळते. ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थितरित्या जर जोडला तर ब्लाऊजमध्ये फिनिशिंग व्यवस्थित दिसते. हुक आणि लूकची पट्टी अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा चेक करून घ्यायची आहे. आपल्या एक बाजू मोठी एक बाजू लहान अशी तर झालेली नाही ना, हे पूर्ण आपल्याला आधी चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला आता खालची जी कंबरपट्टी राहिलेली आहे ती बसवून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट आपले जॉईंट करून झालेले आहेत. आता जे राहिलेले फॅब्रिक आहे त्या फॅब्रिकमध्ये आपल्याला स्लीवसाठी आपल्याला काढायचं आहे. स्लीवसाठी काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपल्याला खालचे जे काठ आहेत ते काठ आपल्याला खालच्या साईडला बसवायचे आहे आणि वरच्या साईडला आपल्याला प्लेटी द्यायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला 10.5 इंचाची बाही आहे, तर त्यासाठी आपल्याला 8 इंचापर्यंत आपल्याला हे फॅब्रिक कट करून घ्यावं लागणार आहे. अशा पद्धतीने प्लेन फॅब्रिक तुम्हाला आधी कट करून घ्यावं लागणार आहे. कट करून ठेवायचं सरळ आणि त्यानंतर जे राहिलेलं फॅब्रिक आहे त्यातून आपल्याला पाठीमागचा जो पॅटर्न आहे आपला बॅकचा, त्यासाठी आपल्याला नॉड करावं लागणार आहेत. त्या नॉड कशा पद्धतीने करायच्या ते आता आपण बघणार आहोत. एकदम तिरकस पद्धतीने आपल्याला 1 ते 1.25 इंचापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. क्रॉस पट्ट्या काढल्यामुळे तुम्हाला जी नॉड आहे ती एकदम सरळ स्ट्रेट एकदम नाजूक अशी भेटते. त्यानंतर तुम्हाला एकदम 1.5 इंचाच्या अंतरावरती एक स्टिच देऊन घ्यायची आहे. 1.5 इंचाच्या अंतरावर आपल्याला स्टिच देऊन घ्यायची आहे. त्यानंतर त्या स्टिचला आपल्याला खाचा देऊन घ्यायच्या आहेत. खाचा देऊन घेतल्यानंतर सुईने खालच्या बाजूला आपल्याला 2 टाके टाकून घ्यायचे आहेत आणि ती सुई आपल्याला परत उलट्या दिशेने आपल्याला नॉडच्या आतमध्ये घालायची आहे आणि पूर्ण आपल्याला जशी आपण नाडी घालतो त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण सुई बाहेर काढायची आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूने खेचून आपल्याला नॉड खेचायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला नॉड आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. खेचल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीनं आपली नॉड तयार झालेली आहे. अशा पद्धतीने कितीही नाजूक तुम्ही नॉड तयार करू शकता. चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.